नमस्कार, मी एकांश आहे. आपण पाहत आहात लातूर स्टोरीज विथ रिपोर्टर एकांश. आज आपल्या सोबत आहेत लातूरचे सुप्रसिद्ध आणि पुरस्कृत आदरणीय डॉक्टर जगदाळे सर. सर, सर्वप्रथम लातूर स्टोरीज मध्ये आपले मनापासून स्वागत. धन्यवाद. सर, कृपया तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्याल का? हो, मी दयानंद कला महाविद्यालय लातूर या ठिकाणी मागच्या 26 वर्षापासून संगीत विषयाचा प्राध्यापक आहे. साधारणतः MA संगीत, संगीत अलंकार, संगीत भास्कर, B.Ed, संगीतामध्ये नेट, संगीतामध्ये PhD, योग शिक्षक डिप्लोमा अशा अनेक पदव्या मी प्राप्त केलेल्या आहेत. चालू आहे. खूप छान सर, धन्यवाद. सर, आपण शिक्षक होण्याचा निर्णय का घेतला? खरं तर अनेक शाळांमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली. अगदी 10वी पर्यंत जवळपास मी 13 शाळा बदलल्या आणि त्यामुळं वेगवेगळ्या शिक्षकांचा सहवास आला आणि मग मला असं वाटलं की आपण पण शिक्षक व्हायला पाहिजे. सर, हे खूप प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात आपण कोणते विशेष काम केले आहे? तर विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या योजना राबवलेल्या आहेत, जसे की को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत. त्यामध्ये स्वगुणवाढ पारितोषिक आहे. जे मुलं 10वी पेक्षा 12वी मध्ये अधिक गुण प्राप्त करतात त्यांना आम्ही पारितोषिक देतो. त्यानंतर उत्कृष्ट वाचक योजना आहे, जे मुलं अधिक अवांतर वाचन करतात अशा विद्यार्थ्यांसाठी 1051 रुपयाचं पारितोषिक गेल्या 10-12 वर्षापासून देतोय. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खूप सामाजिक काम मी केलेलं आहे आणि मुलांना पण तसं प्रेरित केले. तर मला वाटतं की हे असे उपक्रम केल्याचा फायदा पुरस्कारासाठी मला झालेला आहे. सर, हे ऐकून खूप अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांच्या जीवनात संगीताचे महत्त्व काय? तर संगीत ही खूप अतिशय आनंददायी अशा प्रकारची कला आहे आणि खरं तर आतापर्यंत संगीताला को करिक्युलर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणायचे, परंतु आता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता संगीताला अनिवार्य विषय म्हणलेला आहे. एकाग्रता तुमची वाढते, तुमचं मनोरंजन त्या ठिकाणी होतं, आनंदी जीवन तुमचं होतं संगीतामुळं. या सगळ्या गोष्टीचा फायदा होतो. खूप छान माहिती दिली तुम्ही सर. धन्यवाद. प्रत्येक विद्यार्थ्यांना समान संधी मिळण्यासाठी शिक्षक काय करू शकतात? बरोबर आहे, तू चांगला प्रश्न विचारलास की बऱ्याच वेळा अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या गटातले असतात. तर त्यामुळं कुणाची बुद्धिमत्ता अतिशय चांगली असते, काही वेळा काही सर्वसामान्य मुलं असतात. तर त्या प्रत्येकांना घेऊन आपल्याला शिक्षक म्हणून आपल्याला पुढे जावं लागतं आणि वेगळ्या प्रकारच्या संधी त्यांना द्याव्या लागतात. म्हणजे सगळेच काही डॉक्टर होतील, इंजिनियर होतील असं नाही. काही कलाकार होतील, कुणी अँकर होईल तुझ्यासारखा छान है ना. तर त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जे गुण आहेत ते शोधायचे आहेत आणि त्याचं विकसन करायचं आहे आणि निश्चित त्याचा फायदा होतो आणि त्या आयुष्यामध्ये उभे राहतात. हे खूप महत्त्वाचे मार्गदर्शन आहे सर. आजच्या मुलांनी कोणते चांगले संस्कार आणि सवय लावायला हवेत? चांगला प्रश्न आहे. खरं तर आता आमची खरं तर मोदी साहेबांची भेट झाली होती 4 सप्टेंबरला आणि मोदी साहेबांच्या अगदी मी 4 फुटाच्या अंतरावर होतो आणि 1.5 तास आम्ही गप्पा मारल्या आणि मोदी साहेबांनी आता सांगितलं की तुम्ही आता ब्रँड अँबॅसेडर आहेत देशाचे. तर शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये तुम्ही जा आणि त्या प्रत्येक मुलांना सांगा की आता आपला स्क्रीन टाइम वाढलेला आहे ना. म्हणजे पूर्वी काय म्हणायचं, करागडे बसते लक्ष्मी कर मध्ये तू सरस्वती कर मुली तू गोविंदू प्रभाते कर दर्शन, असा संस्कार होता. तो आपण विसरला आता. त्याच्याऐवजी काय आला आता, करागरे बसते मोबाईल, काय करागरे बसते फेसबुकम कर मध्ये तू व्हॉट्सॲपम कर मुली तू इंस्टाग्रामम प्रभाते मोबाईल दर्शनम. तर आता आपल्याला स्क्रीन टाइम कमी करायचा आहे. त्यानंतर फिट इंडियाच्या बद्दल आपल्याला माहिती सांगायची की आता मुलं मैदानामध्ये खेळायला जात नाहीत. त्यांनी पहाटे उठावं, मैदानामध्ये जावं, त्यानंतर रोजचा अभ्यास रोज करावा. बऱ्याच वेळा मुलांना वाटतं आपण परीक्षा जवळ आले की करू, नाकातोंडात पाणी जातं आणि मग परीक्षेमध्ये 1 ना धड 12 बचिंद्या होता आणि मग ते काही परीक्षेमध्ये चांगलं उत्तर लिहित नाही. तर त्यामुळं रोजच्या रोज त्यांनी अभ्यास करावा, आईवडिलांच्या आज्ञेचं पालन करावं, त्यांचा रिस्पेक्ट द्यावा आपण आईवडिलांना. शिक्षकांना पण आपण रिस्पेक्ट देणं कमी केलं. छोटी छोटी मुलं आता इग्नोर करतात, तर शिक्षकांना पण त्यांनी रिस्पेक्ट दिला पाहिजे. हे प्रत्येक मुलांनी लक्षात ठेवायला हवे सर. सर, आमच्या सारख्या लहान मुलांना आपण कोणता संदेश द्याल?
लहान मुलांना आता सांगितलं की एकच आयुष्य आहे, 1 लाईफ 1 चान्स, एक जीवन एक संधी, पुन्हा आयुष्य आहे का? नाही. तर त्यामुळं रोजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे असं समजून आपण काम करायचं. अगदी घरातलं जरी काम असेल तर ते अतिशय प्रामाणिकपणे करायचं. वर्गामध्ये बसल्यानंतर सुद्धा पूर्ण लक्ष आपलं त्या शिक्षकांकडं शिकवण्याकडे असलं पाहिजे, है ना. नाहीतर आपलं लक्ष असतं कुठेतरी घरी मोबाईलमध्ये किंवा काहीतरी डोक्यामध्ये विचार असतात, तर तसं नाही केलं पाहिजे. बस बाकी छान रेग्युलर साधना नित्य आपली असली पाहिजे. कुठला तर छंद त्यांनी जोपासला पाहिजे आणि ज्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगलं करिअर सुद्धा त्यांना मिळू शकतं. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. धन्यवाद सर. हा संदेश आम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. अभ्यासात एकाग्रता कशी वाढवायची? तोही चांगला प्रश्न आहे. जसे की आता संगीताची साधना आहे, संगीताची साधना केली तर निश्चित आपली एकाग्रता वाढते. चित्र काढताना पण आपलं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे हलत नाही, त्यामुळे चित्रांची आपल्याला चांगली सवय लावायची आहे. आणि त्याच्याही पलीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे योग, प्राणायाम आणि ध्यान, मेडिटेशन. तर उज्जयी श्वास आपल्याला कसा घ्यायचा ते शिकलं पाहिजे. भ्रामरी सारखा विषय आहे, त्यामुळे एकाग्रता आपली वाढू शकते. अनुलोम विलोम सारखा विषय आहे की ज्यामुळे आपलं ब्रेन पॉवर आपली चांगली होते आणि कॉन्सन्ट्रेशन आपलं चांगलं वाढू शकतं. आणि त्यामुळं आपली एकाग्रता, आता काय आमच्या काळामध्ये काय, आमच्याकडे एकच चॅनल होतं टीव्हीचं, है ना. आणि त्यामुळं काय व्हायचं की आम्ही एकच कुठलाही चित्रपट लागला, कानडी असेल गुजराती असेल, आम्ही बघायचो. पण आता तुमच्या हातामध्ये काय आलेले, खूप सारे चॅनल्स आलेले, त्यामुळे तुमची कॉन्सन्ट्रेशन पॉवर आता कमी झाली. हे नको ते नको ते हे असं चालू आहे. आणि पुन्हा आपल्या हातातला मोबाईल, रील्स आलेले, पटापटा आपण बदलतो, स्क्रोल करतो, त्यामुळे पण कॉन्सन्ट्रेशनचा अभाव आहे. त्यामुळे ह्या गोष्टी दूर करायच्या आणि योगा, प्राणायाम, मेडिटेशन करायचं, ज्या माध्यमातून तुमचं छान एकाग्रता होऊ शकते. खूप उपयोगी मार्गदर्शन आहे सर. अभ्यास करताना हे नक्कीच मदत करेल. हो. विद्यार्थी घडवताना तुम्हाला काय काय अडचणी आली? विद्यार्थी घडवताना खरं तर आता सांगितल्या पद्धतीने की सगळे मुलं काही सारखे असत नाही. कोण अभ्यासात गती घेणारा असतो, कोण कलेमध्ये असतो, कोण छान बोलणारा असतो, कोण खेळाडू असतो. तर ह्या सगळ्या समस्याचं निराकरण करून, समजा अभ्यासात जरी कमी आहे तर त्याला मग म्हणायचं नाही बाबा तुला काही येत नाही, असं निगेटिव्हिटी नाही करायची. सकारात्मक दृष्टिकोन द्यायचा किंवा तू हे करू शकतोस. तर ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्याचं सोल्युशन ऐकून खूप प्रेरणा मिळते. सर, लातूर स्टोरीज विथ रिपोर्टर एकांश साठी वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. आपल्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. धन्यवाद सर. मित्रांनो, आजची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एकांश. पुन्हा भेटूया लातूर स्टोरीज विथ रिपोर्टर एकांश मध्ये. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. छान. वेलकम.